हॅलो. तर विद्यार्थी मित्र पाठीमागच्या तासाला आपण मानवी पुरुष प्रजनन संस्था तो भाग घेतला होता आणि आजच्या ह्या भागामध्ये आपण मानवी स्त्री प्रजनन संस्था ह्या महत्त्वपूर्ण भागाला सुरुवात करत आहोत. ह्या दोन्ही भागांमध्ये आपल्याला दोन्ही डायग्रॅम जे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. करेक्ट द डायग्रॅम ऑर लेबल द डायग्रॅम त्यासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. मानवी स्त्री प्रजनन संस्था त्याच्यामध्ये आपल्याला फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम तो भाग पाहायचा. आपल्याला स्त्री प्रजनन संस्थेमध्ये असणारे सर्व अवयव उदर पोकळीतच असतात. इथे सहजपणे असं मानवी प्रजनन संस्था आणि पुरुष प्रजनन संस्था फरक स्पष्ट करण्यासाठी विचारला जाऊ शकतो. त्याच्यावरती प्रश्न सहजपणे येण्याची शक्यता आहे, तो आपल्याला नाकारता येणार नाही. तर स्त्री प्रजनन संस्थेमध्ये असणारे सर्व अवयव जे आहेत उदर पोकळीत असतात, तसे पुरुष प्रजनन संस्थेमध्ये सर्व अवयव उदर पोकळीत नसतात. हा त्यातला फरकाचा एक मुद्दा तुम्हाला मिळू शकतो. त्यामध्ये अंडाशयाची एक जोडी असते, अंडनलिकेची एक जोडी, एक गर्भाशय आणि एक योनी यांचा समावेश होतो. त्याच्यामध्ये समाविष्ट झालेले पार्ट्स कोणते? तर स्त्री प्रजनन संस्थेमध्ये अंडाशयाची एक जोडी असते, अंडाशयाची एक जोडी, त्याच्यानंतर पुढे अंडनलिकेची एक जोडी, त्याच्यानंतर पुढे एक गर्भाशय आणि एक योनी इत्यादींचा समावेश होतो. आता ही चारही भाग अत्यंत महत्त्वाचे, म्हणजे स्त्री प्रजनन संस्थेमध्ये येणाऱ्या महत्त्वपूर्ण भागांची नावे लिहा. असा सहजपणे प्रश्न विचारला गेला तर आपल्याला तिथे हे देता आलं पाहिजे. अंडाशयाची एक जोडी असते, अंडनलिकेची एक जोडी आणि गर्भाशय एक आणि नंतर पुढे एक योनी यांचा समावेश होतो. या व्यतिरिक्त बर्थोलिन्स ग्रंथीची एक जोडी असते. बर्थोलिन्स ही एक ग्रंथी असते. स्त्री प्रजनन संस्थेमध्ये टिंब ही ग्रंथी असते. अत्यंत महत्त्वाची लाईन आहे, गाळी जागा भरासाठी विचारली जाऊ शकते. तर बर्थोलिन ही नीट लक्षात ठेवायचं आहे. बर्थोलिन्स ही या ग्रंथीची एक जोडी असते. साधारणतः प्रत्येक महिन्याला एक अंडपेशी आळीपाळीने एका अंडाशयातून उदरपोकळीमध्ये सोडली जातात प्रत्येक महिन्याला. म्हणजे इथे एक लक्षात ठेवायचं की ज्या वेळेला मुलगी जन्माला येते त्याच वेळेला त्याच्या शरीरामध्ये अशा असंख्य अपरिपक्व अंडपेशी असतात, एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे लाखो त्याच्यामध्ये अंडपेशी असतात ज्या वेळेला मुलगी जन्माला येते त्यावेळेला. आणि मग त्यातले साधारणतः प्रत्येक महिन्याला एक अंडपेशी जी आहे ती आळीपाळीने एका अंडाशयातून उदरपोकळीमध्ये सोडले जातात. त्याच्यानंतर पुढे अंडनलिकेच्या टोकाचा भाग हा नरसाळ्यासारखा असतो. म्हणजे अंडनलिकेचा भाग जो आहे तो नरसाळ्याचा आकारासारखा असतो. नरसाळ्याचं तोंड नरसाळं जसं असतं तशा आकाराचा असतो. त्याच्या केंद्रभागी एक छिद्र असते. त्याच्या अंडनलिकेच्या नरसाळ्यासारखा जो भाग असतो त्याच्या केंद्रभागी एक छिद्र असते. त्या छिद्रातून अंडपेशी अंडनलिकेमध्ये प्रवेश करते. नंतर पुढे या छिद्रामधून अंडपेशी जी आहे ती अंडनलिकेमध्ये प्रवेश करते. त्याच्यानंतर पुढे अंडनलिकेच्या आतील पृष्ठभागावरती रोमक असतात. अंडनलिकेच्या आतील पृष्ठभागावरती रोमके असतात. रोमक म्हणजे लहान लहान रोमके त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर हे रोमक अंडपेशीला गर्भाशयाकडे ढकलत असतात. म्हणजे अंडपेशी जे आहे ते रोमके जे आहेत ते रोमके अंडपेशीला काय करत असतात, गर्भाशयाकडे ढकलत असतात. म्हणजे इथे जी अंडाशय जे आहे त्या अंडाशयातून प्रत्येक महिन्याला आळीपाळीने एक अंडपेशी जी आहे ती गर्भाशयामध्ये सोडली जाते. मग ही अंडपेशी जी आहे ती सरळ इकडे येतात आणि ह्या अंडनलिका जी आहे, ही जी काही अंडनलिका दाखवलेली त्या अंडनलिकेमध्ये लहान लहान रोमके असतात की त्यामुळे ते अंडपेशी जी आहे ती सरळ काय केली जाते, इकडे गर्भाशयाकडे आणून सोडली जाते. असे प्रत्येक महिन्याला आळीपाळीने एक अंडपेशी जी आहे ते उदरपोकळीमध्ये सोडली जातात. त्याच्यानंतरचा पुढचा भाग घेऊ आपण. पुढच्या भागामध्ये काय माहिती दिली बा. आता हा एकूण झाला मानवी स्त्री प्रजनन संस्था आहे, तो भाग आपण आता विचार घेतला. आता आपण डायग्रॅमवरती थोडीशी नजर टाकूया. आकृती सर्वात महत्त्वाची आहे. याच्यामध्ये आकृतीच बऱ्याच वेळेला विचारली जाते, अत्यंत महत्त्वपूर्ण भाग आहे. त्याच्यानंतर आता त्या आकृतीच्या संदर्भात आपण माहिती पाहूया. इथे आपल्याला आकृती जी दिलेली आहे त्या आकृतीमध्ये आपल्याला जे लेबलिंग केलेले आहे, आता इथे 4च लेबलिंग आहेत, अत्यंत महत्त्वाचे आहेत. इथे हा जो संपूर्ण लाल रंगाचा भाग दाखवला आहे त्याला गर्भाशय असं म्हटलं जातं. हा संपूर्ण भाग जो आहे तो गर्भाशयाचा आहे. आणि नंतर पुढचा जो भाग दाखवलेला आहे आपल्याला तो दिलेला अंडाशयाचा भाग हा इथे दाखवलेला आहे आपल्याला. हा इथे दाखवलेला भाग जो आहे तो अंडाशयाचा भाग आहे. आणि नंतर पुढे दुसरा भाग देखील वरती आपल्याला दाखवलेला आहे तो अंडनलिकेचा आहे. अंडनलिका तो भाग जो आहे तो ह्या अंडाशयापासून निघालेल्या गर्भाशयापर्यंतचा मार्ग जो असतो त्याला आपण अंडनलिका असं म्हणतो. त्याच्यानंतर दुसरा खाली इथे आपल्याला योनीचा भाग दिलेला आहे.
खाली दिलेला भाग जो आहे तो योनीचा दर्शवलेला आहे. हे असे 4 लेबलिंग जे आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. बाकी त्याच्याशिवाय दुसरा महत्त्वाचा नाही, एकदम साधे आणि सोपा भाग आहे, काय अवघड नाही आहे. पुढच्या भागाकडे येतो आपण आता. युग्मक निर्मिती. युग्मक निर्मितीमध्ये काय माहिती दिली आहे ती पाहू आपण. ह्या युग्मक निर्मितीमध्ये युग्मक निर्मिती म्हणजेच काय, शुक्रपेशी आणि अंडपेशींची निर्मिती, ज्याला आपण गॅमेट फॉर्मेशन असं म्हणतो. युग्मक निर्मिती, गॅमेट फॉर्मेशन, शुक्रपेशी ज्याला आपण शुक्राणू आणि अंडपेशी या दोन्ही युग्मके अर्धसूत्री विभाजनाने तयार होत असतात. दोन्ही ती पहिलीच लाईन जी आहे ती अत्यंत महत्त्वाची. शुक्रपेशी आणि अंडपेशी हे कशातून अर्धसूत्री विभाजनाने तयार होतात, ही महत्त्वाची लाईन आहे. त्याच्यानंतर पुढे पुरुषाच्या वृषणामध्ये यौवन अवस्थेपासून तर पुढे मरेपर्यंत शुक्रपेशी तयार केले जातात. पुन्हा महत्त्वपूर्ण नाही, पुरुषाच्या कशामध्ये, वृषणामध्ये शुक्रपेशींची निर्मिती केली जाते. वृषणामध्ये शुक्रपेशींची निर्मिती केली जाते. ते जोपर्यंत पुरुष हयात आहे तोपर्यंत शुक्रपेशींची निर्मिती होत असते. स्त्री भ्रूणाच्या जन्माच्या वेळी त्याच्या अंडाशयामध्ये, ज्या वेळेला मुलगी जन्माला येते त्यावेळेला स्त्री जन्माच्या वेळी त्याच्या अंडाशयामध्ये 2 ते 4 लाख दशलक्ष इतक्या मोठ्या संख्येने अपक्व अंडपेशी असतात. म्हणजे ज्या वेळेला मुलगी जन्माला येते त्यावेळेला तिच्या शरीरात 2 ते 4 दशलक्ष एवढ्या अंडपेशी असतात. आणि नंतर पुढे काय होतं पहा, तथापि स्त्रीच्या अंडाशयात मात्र यौवन अवस्थेपासून पुढे रजोवृत्तीच्या वयोपर्यंत, म्हणजे साधारणतः वय वर्ष 45पर्यंत दरमहा एक अंडपेशी परिपक्व होऊन तिचे अंडमोचन होत असते. पण इथे काय होत असतं की ज्यावेळेला स्त्री जन्माला येते, मुलगी जन्माला येते त्यावेळेला तिच्या शरीरात 2 ते 4 दशलक्ष अंडपेशी असतात आणि ह्या अंडपेशी ज्या आहेत त्या अपरिपक्व असतात. आणि ज्या वेळेला मुलगी वयात येते त्यावेळेला त्याचं प्रत्येक महिन्याला, म्हणजे मासिक स्राव म्हणतो आपण, ऋतुचक्र जे असं म्हणतो, त्या ऋतुचक्रातून एक अंडपेशी जी आहे ती तिच्या रजनिवृत्तीच्या, म्हणजे वयवर्ष साधारण 45च्या पुढे आसपास काय होतं, अंडपेशी ज्या आहे त्या परिपक्व होऊन अंडमोचन होत असते. वयवर्ष 45पर्यंत ही क्रिया चालू राहते. 45 ते 50पर्यंत ही क्रिया चालू राहते. त्याच्यानंतर पुढे स्त्री प्रजनन संस्थेचे कार्य वय परवते थांबण्याला रजनिवृत्ती असे म्हणतात. म्हणजे स्त्री प्रजनन संस्था जी आहे त्या स्त्री प्रजनन संस्थेचं कार्य जे आहे ते पुढे जाऊन थांबते. ते थांबतं जे आहे, थांबण्याची प्रक्रिया जी आहे त्याला आपण काय म्हणतो, रजनिवृत्ती असे म्हटले जाते. त्याच्यानंतर पुढे साधारणतः वय वर्ष 45 ते 50 वर्षादरम्यानच्या स्त्रीच्या शरीरात प्रजनन संस्थेचे कार्य नियंत्रित करणाऱ्या संप्रेरकांची स्रवणे विस्कळीत झालेली असते किंवा थांबते, त्याला आपण रजनिवृत्ती असे म्हणतो. म्हणजे ज्यावेळेला स्त्रीचं वय जे आहे ते वय वर्ष 45 ते 50 या दरम्यान पोहोचते त्यावेळेला प्रजनन संस्था जी आहे ते प्रजनन संस्थेचं कार्य होऊ शकत नाही किंवा ते मंदावते. आणि मंदावते कशामुळे, तर त्याच्यामध्ये शरीरामध्ये तयार होणारे स्राव जे आहे ते काय होतात, तेवढे स्रवले जाऊ शकत नाहीत, निर्माण होऊ शकत नाहीत. आणि म्हणून त्या ठिकाणी तो प्रजनन संस्थेचा कार्याचा भाग जो आहे तो थांबतो. यालाच आपण काय म्हणतो, रजनिवृत्ती असे म्हणतो. इथे सहजपणे टिपेसाठी महत्त्वाचा भाग आहे रजनिवृत्ती. यावरती टिप लिहा किंवा रजनिवृत्ती व्याख्या लिहा, असा भाग जो आहे तो आपल्याला सहजपणे विचारला जाऊ शकतो. अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यानंतर पुढे पुढचा भाग दिलेला आपल्याला फलन किंवा फर्टिलायझेशन. आता फर्टिलायझेशन किंवा फलन म्हणजे काय, तर शुक्राणू आणि अंडपेशी एकत्रित येऊन युग्मनज तयार होण्याच्या प्रक्रियेला फलन असे म्हणतात. नीट लक्षात घ्यायचं आहे. तिथे आपण जसं वनस्पतींमध्ये आपण फलनाचं पाहिलं होतं की पुंयुग्मक आणि स्त्रीयुग्मक यांचे एकत्रित येऊन त्यापासून युग्मनज तयार होतो, त्याला आपण फलन असे म्हणतो. तसंच इथे शुक्राणू आणि अंडपेशी एकत्रित येऊन त्यापासून युग्मनज तयार होतो, त्या तयार होण्याच्या प्रक्रियेला फलन असे म्हणतात. मानवामध्ये फलनाची प्रक्रिया शरीरांतर्गत होते. मानवामध्ये फलनाची क्रिया जी आहे ती कुठे होते, शरीरांतर्गत होते. समागमाच्या वेळी स्त्रीच्या योनी मार्गात रेत संलखित केले जाते. मग इथे काय होतं की मानवामध्ये फलनाची क्रिया जी आहे ती शरीरांतर्गत होते. समागमाच्या वेळी स्त्रीच्या योनिमार्गात रेत काय केले जाते, संलखित केले जाते, म्हणजे सोडले जाते. रेतातील काही दशलक्ष संख्या असलेले शुक्राणू, आता त्याच्यामध्ये त्या रेतामध्ये म्हणजे वीर्यामध्ये कित्येक असे दशलक्ष संख्येने असलेले शुक्राणू जे आहे ते योनिमार्गात प्रवेश होतो. आणि नंतर तिथून ते पुढे कुठे जातात, गर्भाशयात जातं. गर्भाशयातून अंडनलिका असा प्रवास करत ते सरळ त्यातील एक शुक्राणू जो आहे तो काय होतो, अंडपेशीमध्ये असलेल्या एकमेव अंडपेशीशी फलन करतो किंवा संयोग पावतो आणि त्यापासून युग्मनज तयार होतो. म्हणजेच शुक्रपेशी आणि अंडपेशी एकत्रित येऊन त्यापासून काय होतं, युग्मनज तयार होतो. त्याच्यानंतर त्याला प्रक्रियेला आपण फलन असे म्हणतो. त्यानंतर पुढच्या याच्यामध्ये असं
आता त्याचा रेतात तो भाग जातो बिर्यातील तो भाग जे असेल शुक्राणू जे असतात ते शुक्राणू कुठे गेले ते शुक्राणू योनिमार्गातून गर्भाशयातून अंडनलिका असा प्रवास करते. शुक्राणू काय करतात अंडनलिकेतून अंडनलिकेमध्ये असलेल्या अंडपेशीबरोबर ते संयोग पावतात आणि त्यापासून युग्मनज तयार होतो. तो भाग आपण आता पहिला युग्मनज तयार होतो असं म्हणजे शुक्रपेशी आणि अंडपेशी यांच्या एकत्रीकरणातून युग्मनज तयार होतो. त्यालाच आपण काय म्हणतो फलन असे म्हणतो. ही महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढे यौवन अवस्थेपासून रजनिवृत्तीपर्यंत साधारणतः 10 ते 17व्या वर्षापासून तो 45 ते 50व्या वर्षापर्यंत. तर यौवन अवस्था जी आहे ते यौवन अवस्था किंवा रजनिवृत्तीचा कालावधी दिलेला आपल्याला त्याच्यामध्ये साधारणतः वयवर्ष 10 ते 17पासून सुरुवात होते. तर 45 ते 50पर्यंत या वर्षांपर्यंतचा दरमहा एक अंडपेशी अंडाशयातून बाहेर पडत असते. प्रत्येक महिन्याला एक अंडपेशी जी आहे ती त्या अंडाशयातून बाहेर पडत असते. म्हणजेच रजनिवृत्तीपर्यंत 2 ते 4 दशलक्ष अंडपेशींपैकी साधारणतः म्हणजे आपल्या शरीरात स्त्रीच्या शरीरात असलेले जे काय अंडपेशी जे आहे त्यांची संख्या किती दिली आहे आपल्याला 2 ते 4 दशलक्ष अंडपेशी दिली आहेत. त्यापैकी फक्त 400 अंडपेशी जे आहे ते अंडाशयातून बाहेर पडत असतात. उरलेल्या अंडपेशी ऱ्हास पावत असतात. असा एकूण भाग जो दिला आपल्याला तो संपूर्ण फलनाचा आहे. म्हणजे इथे फक्त लक्षात ठेवायचं आहे की एकूण जे काही मुलगी जन्माला येते त्यावेळेला तिच्या शरीरात 2 ते 4 दशलक्ष अंडपेशी असतात. त्यापैकी प्रत्येक महिन्याला एक ह्या पद्धतीने म्हणजेच वयवर्ष 10 ते 17पासून तर वयवर्ष 45 ते 50 वर्षांपर्यंतच्या एकूण कालखंडामध्ये फक्त 400 अंडपेशी ज्या आहेत त्या काय होतात बाहेर पडत असतात आणि बाकीच्या उरलेल्या अंडपेशी ज्या असतात काय होतात त्या ऱ्हास होतात किंवा नष्ट होत जातात. त्याच्यानंतर पुढच्या भागाकडे येतो आपण. इथे आपल्याला पुढच्या भागामध्ये दिलेली माहिती काय दिली आहे पहा. इथे आपल्याला फलनाचा एकूण भाग दाखवलेला आहे. फलन कसं होते तो भाग दाखवलेला आहे. तो गोलाकार भाग जो आहे त्याला आपण अंडपेशी असं म्हणतो. म्हणजे इथे दाखवलेला जो भाग आहे हा संपूर्ण गोलाकार भाग जो आहे तो अंडपेशीचा भाग आहे. इथे आपल्याला ॲरोने दाखवलेले आहे. त्याच्यानंतर हे पांढऱ्या रंगाचे दाखवलेले ते सगळे काय आहेत तिथे ते शुक्राणू आहेत. हे नीट लक्षात घ्या. म्हणजे इथे आपल्याला वेगवेगळ्या पांढऱ्या रंगाचे ठिकाणी दाखवलेले जे भाग आहेत ते शुक्राणू. यापैकी एकच शुक्राणू जो आहे तो त्या अंडपेशीबरोबर संयोग पावतो आणि बाकीचे जे आहे ते नष्ट होतात. रजनिवृत्तीचं वय जवळ येताना शेवटच्या काही वर्षांमध्ये अंडाशयातून बाहेर पडणाऱ्या अंडपेशी 40 ते 50 वर्ष जुने असतात. त्याच्या विभाजनाची क्षमता कमी झालेली असते. त्यामुळे त्यात अधगुणसूत्री विभाजन व्यवस्थित पूर्ण होत नाही. अशा अंडपेशी जर फलित झाल्या नाही तर त्यापासून तयार होणारे अपत्य काही व्यंगांसहित जसे की डाऊन सिंड्रोम सारखे जन्माला येते. डाऊन सिंड्रोम येण्याची शक्यता दाट असते. म्हणजे तिथे रजनिवृत्तीचं वय जे आहे ते जवळ येत असतो. त्यामुळे तिथे आपण बऱ्याच वेळेला पाहतो की आपले काय झालं की मुली जास्त शिकतात आणि त्या मुली शिकल्यामुळे त्यांचं काय होतं वय वाढत जातं आणि त्याच्याबरोबर त्यांची काय होते पुढची जी काही ही जी असते काय म्हणतात त्याला पार्टनर शोधण्याची जी इच्छा असते ती पण ते वाढत जाते. म्हणजे त्यांना त्यांच्या शिक्षणाप्रमाणेच त्यांना त्यांचा पार्टनर हवा असतो आणि मग अशा वेळेला काय होतं वय वाढत जातं आणि वय वाढत गेलं की ते वय जे आहे ते कशापर्यंत येऊन पोचतं ते त्या वयवर्ष 40 ते 50च्या दरम्यान येऊन पोचतं असं जवळपास आलेलं असतं. आणि त्यामुळे काय होते की अंडपेशी ज्या आहेत त्या बऱ्याचशा जुन्या झालेल्या असतात आणि त्यामुळे त्या अंडपेशी ज्या आहेत त्या फलित होऊ शकत नाहीत. मग अशा वेळेला होणारं अपत्य जे आहे ते काय होते व्यंगासहित अपत्य जन्माला येते. त्यालाच आपण काय म्हणतो डाऊन सिंड्रोम संलक्षण असे म्हणतो. हे नीट लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा भाग जो आहे तो पुढचा भाग आपण इथे पुढे दिलेला एक महत्त्वपूर्ण भाग जो आहे तो आपण पाहूया. त्याच्यामध्ये काय माहिती दिली पहा. इथे मी आता फक्त याच्यात न जाता डायरेक्ट इकडे येतो. इथे हा एक पुरुष दाखवलेला आपल्याला. त्याच्यानंतर पुढे इथे आपल्याला हा पुरुष आहे. त्याच्यानंतर ही स्त्री आहे. म्हणजे होणारं अपत्य जे आहे ती मुलगा असेल की मुलगी हे का जे आपण ठरवतो त्या वेळेला त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण दोष कोणाला दिला जातो तर स्त्रीला दिला जातो. मग खरा दोष जो असतो तो पुरुषांमध्येच असतो. हे नीट लक्षात ठेवायचं. आता याच्यामध्ये लिंग निश्चिती कशी नेमकी केली जाते तर इथे आपल्याला मानव दाखवलेला म्हणजे पुरुष दाखवलेला. पुरुषामध्ये शुक्रपेशी असतात तर स्त्रियांमध्ये अंडपेशी असतात. हे नीट लक्षात घ्यायचं. आता एकूण आपली गुणसूत्र जी काही असतात ते किती असतात 46 गुणसूत्र असतात. आणि म्हणजे पुरुषाच्या काही पेशीमध्ये 46 गुणसूत्र असतात. त्यापैकी इथे 22 आपल्याला दिलेले आहेत आणि नंतर पुढे X आहे नंतर Y आहे. म्हणजे 22 आणि ही 22 जी आहे ती झाली एकूण 44 हे 45 आणि हे 46 असे एकूण किती गुणसूत्र असतात 46 गुणसूत्र असतात. त्यापैकी 22 जे आहेत त्या 22 जोड्या कशा असतात अलिंग गुणसूत्रांच्या असतात आणि एक जोडी जी असते ती लिंग गुणसूत्रांची असते. त्याच्यामध्ये आपल्याला X आणि Y ही लिंग गुणसूत्रांची जोडी आपल्याला
दिलेली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये एक्स आणि वाय ही लिंग गुणसूत्र कोणामध्ये असतात तर पुरुषांमध्ये असतात आणि फक्त एक्स गुणसूत्र जे असतं एक्स एक्स ते गुणसूत्र कोणामध्ये असतं तर ते स्त्रीमध्ये असतो, असं आपल्याला इथे एकूण पाहता येईल. आता नेमकं काय होणार आहे पहा, की ज्या वेळेला अपत्य निर्माण होत असतं त्यावेळेला त्या शुक्रपेशीमधून आलेले एक्स गुणसूत्र जर पुढे आलेले असेल तर त्याच्यामध्ये काय होतं पहा, इकडे समजा जर पुरुषाकडून एक्स गुणसूत्र आलं आणि इकडून स्त्रीकडून कोणतंही आलं तर ते एक्सच येणार हे लक्षात ठेवा. म्हणजे पर्यायाने काय झालं इथे आपल्याला एक्स गुणसूत्र झाले आणि एक्स गुणसूत्र झाले तर त्या ठिकाणी होणारे अपत्य जे आहे ते काय असणार आहे, मुलगी असणार आहे, हे नीट लक्षात घ्यायचे. आणि नंतर पुढे दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला, समजा पुरुषाकडून जर वाय गुणसूत्र आले, पुरुषाकडून शुक्राणूमधून जर वाय गुणसूत्र आले आणि स्त्रीमधून जर कोणतेही आले तर ते एक्स येते, आपण हे पाहिलेलं आहे. ते एक गुणसूत्र आले म्हणजे इथे आपल्याला तयार होणारं जे गुणसूत्र जे आहे ते काय होणार आहे, आता लिंग गुणसूत्र एक्स वाय होणार आहे आणि मग होणारे आपत्ती जे असेल काय असणार आहे, मुलगा असणार आहे. म्हणजे हे सर्वस्वी कोणावरती अवलंबून असतं ते इथे पुरुषावरती अवलंबून असतं, कारण पुरुषामध्ये एक्स वाय गुणसूत्र असतात तर स्त्रीमध्ये एक्स गुणसूत्र असतं आणि स्त्रीमधलं कोणतंही गुणसूत्र आलं तर एक्सच येणार असतो. परंतु पुरुषामधून एक गुणसूत्र त्या एक्स वाय पैकी एक गुणसूत्र येत असतं, मग त्यापैकी एक्स जर आलं तर मुलगी होते आणि वाय जर आला तर त्या ठिकाणी मुलगा होत असतो. ही नीट लक्षात घ्यायचे. म्हणजे मुलगा प्राप्तीसाठी सर्वस्वी कोण अवलंबून असतो तर ते पुरुषावरती अवलंबून असते. असा एकूण भाग आपल्याला ह्या भागामध्ये दिलेला आहे. आज आपण इथे थांबूया. यानंतरचा पुढचा भाग जो आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.